बोला. अनुसूचित जातीतील आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र शासनाने जे उपवर्गीकरण चा जो घाट घातलेला आहे त्याच्याविरुद्ध भीम आर्मी भारत एकता मिशन धुळे जिल्ह्याच्या वतीने आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलेले आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर उद्या दिनांक 23 रोजी याच्याविरुद्ध आंदोलन होत आहे. त्याचाच एक पार्ट म्हणून आज आम्ही 22 रोजी आंदोलन करीत आहोत. त्याचा मुद्दा असा की आजपर्यंत अनुसूचित जातीमधली जी एकजुटता होती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणामुळे जी आर्थिक सामाजिक राजकीय उन्नती झाली, त्यांच्यामध्ये जी एकता आहे ती एकता कुठं तोडण्याचं काम RSS प्रणित भाजपा सरकारने चालवलेलं आहे. त्याच्यावर आमचा तीव्र आक्षेप आहे आणि याची अबकडची जी घोषणा सुरुवात जी केली आहे तत्कालीन CJI भूषण गवई नावाच्या हरामखोर माणसाने केलेली घोषणा केलेली होती. त्याच अनुषंगाने तेलंगणामध्ये काँग्रेस सरकारने आरक्षणामध्ये उपवर्गीकरण केलं व कर्नाटकमध्ये बी काँग्रेसनेच केलं. म्हणजे भारतीय जनता पार्टी व काँग्रेस दोघंही मिळून अनुसूचित जातीमधील एकता व जाती तेढ निर्माण करण्याचं काम करत आहेत आणि त्याच्यावर आमचा तीव्र आक्षेप आहे. जर सरकार हा घाट जर थांबवत नसेल आरक्षण उपवर्गीकरणाचा तर भीम आर्मी भारत एकता मिशन महाराष्ट्राच्या वतीने व धुळे जिल्ह्याच्या वतीने तीव्र स्वरूपात निदर्शने करण्यात येतील आणि या निवेदन प्रसंगी धुळे जिल्हाध्यक्ष सागर चव्हाण, धुळे जिल्हा कार्याध्यक्ष भाऊसाहेब शिरसाट व धुळे शहर अध्यक्ष यश बागुल, तेजस्मान पाटील, मयूर तपासे व सगळे कार्यकर्ते आज उपस्थित होते. जय भीम, जय भारत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांचा, आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा, क्रांती ज्योती सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, आबाकडं आरक्षण रद्द झालेच पाहिजे, आबाकडं SC वर्गीकरण रद्द झालेच पाहिजे. फडणवीस सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद, भाजपा सरकार. अरे या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. अरे या BJP सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. भीम आर्मी जिंदाबाद, भीम आर्मी जिंदाबाद. एडवोकेट चंद्रशेखर भाई आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. भाई विनय रतन सिंह आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं.